नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांपासून भारतातील शैक्षणिक प्रशासनाच्या या 10व्या पेपरमध्ये आपण शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या विविध आयोग अथवा धोरणांची चर्चा केली. अर्थात भारतातील शिक्षणाच्या विकासक्रमामध्ये या धोरण तसेच विविध आयोगांचं अतिशय महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. आणि या धोरण अथवा आयोगांच्या ज्या शिफारसी होत्या, जे काही निर्णय होते, त्यामुळे भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले देखील. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जाणता की शिक्षण, विशेषतः गुणवत्तापूर्ण शिक्षण, ही एक सातत्यपूर्ण आणि परिवर्तनयुक्त अशी एक दीर्घ व्यापक अशी प्रक्रिया आहे. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सातत्याने अधिकाधिक अद्ययावत, आवश्यकतानुरूप, कालमान परिस्थिती सापेक्ष बदल हे करावेच लागतात. त्यातल्या त्यात उच्च शिक्षण ही अशी व्यवस्था आहे की जेथे फार मोठ्या प्रमाणावर खर्च होतो, मात्र त्या स्तरावर एक मोठी उदासीनता, एक निराशेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. हे चित्र बदललं पाहिजे. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक प्रकल्प अथवा योजना या निर्माण करण्यात आल्या, ज्यामध्ये उच्च शिक्षण हे प्राधान्यक्रमावर होते किंवा उच्च शिक्षण हे केंद्रस्थानी तरी होते. आज घडीला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे रुसा, अर्थात राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान. काय आहे हे रुसा? मित्रहो, राज्यातील उच्च शिक्षण संस्था तसेच विद्यापीठे यांना केंद्रीय अनुदान किंवा मदत, सहाय्यता तसेच इतर आवश्यक असणारे सहकार्य पुरविण्यासाठी केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने इसवी सन 2013 साली सुरू केलेली ही एक महत्त्वाकांक्षी शैक्षणिक योजना आहे. विशेष म्हणजे ही योजना आज 7 वर्षांच्या नंतर देखील तितक्याच प्रभावीपणे चालू आहे. या योजनेची व्याप्ती, त्याचं यश आपण जर मोजायचं ठरवलं तर नक्कीच सकारात्मक चित्र आपल्यासमोर उभं राहू शकतं. या रुसाची अंमलबजावणी आजही चालू आहे. हा त्यातल्या त्यात महत्त्वाचा भाग आपल्याला सांगता येतो. मित्रहो, राज्य सरकारांची नेहमीची
अशी तक्रार असते की केंद्राकडून राज्य संस्थांना प्राप्त होणाऱ्या कोणत्याही निधीची अथवा वित्त पुरवठ्याची त्यांना फारशी माहिती नसते. म्हणजे 2F12B अर्थात 2F12B या UGCच्या ॲक्टमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यांना अनुसरून केंद्र सरकार विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे उच्च शिक्षण संस्थांना निधी देत असतं. परंतु या निधीच्या विनियोगाची परवानगी ही फक्त त्या शैक्षणिक संस्थेलाच असते आणि इतर कुठल्याही बाह्य घटकाला किंवा राज्य सरकारला त्याबाबत फारशी विशेष अशी माहिती नसते. आणि त्यामुळे एक प्रकारचा असमन्वय हा जाणवत होता. राज्य सरकारांनाही आपल्या शैक्षणिक निधीचे नियोजन करून त्याचे वाटप करणे अतिशय अडचणीचे होत होते, जोखमीचे होत होते. अशा वेळी केंद्र किंवा राज्य असा दुजाभाव न करता संबंध उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक प्रकारचे नियोजन यावे, वित्तीय वितरणामध्ये एक प्रकारचा समन्वय साधला जावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उच्च शिक्षणामध्ये जी गुणवत्ता अपेक्षित आहे ती साध्य करण्यासाठी ज्या काही विविध घटकांना सोबत घेता येईल, ज्यांची काही मदत सहकार्य घेता येईल, त्या सर्वांना सोबत आणण्याचा एक उत्तम प्रयत्न करण्यासाठी केंद्र शासनाने घेतलेला हा एक प्रकारचा पुढाकार आहे. हा एक प्रकारचा धोरणात्मक हस्तक्षेप आहे, ज्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारच्या अखत्यारीतील किंवा उच्च शिक्षणाच्या संस्थांना मोठ्या प्रमाणावर मदत करू शकते. मित्रहो, उच्च शिक्षण संस्थांमध्ये असणाऱ्या संसाधनांची दयनीय स्थिती, राज्य विद्यापीठांची वाढलेली संख्या आणि UGCच्या मर्यादांमुळे भारतीय उच्च शिक्षणामध्ये ॲक्सेस, इक्विटी व क्वालिटी या गोष्टींकडे काहीसे दुर्लक्ष होत होते. आणि त्यामुळेच रुसा या संस्थेच्या माध्यमातून केंद्र शासनाने संपूर्ण देशातील विद्यापीठ व इतर उच्च शिक्षण संस्थांना वित्तीय सहाय्य पुरवण्याच्या व त्यांच्या दर्जा, गुणवत्ता, त्यांची संधी आणि त्यांचा ॲक्सेस वाढवण्यासाठी या योजनेला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण ह्या गोष्टीचा अभ्यास करू की या रुसाची नेमकी उद्दिष्टे ही काय आहेत. कारण रुसा हा केंद्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी असा
प्रयोग आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता येईल ती ही की यामुळे गुणवत्ता सुधारण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर मदत ही होणार आहे. कारण रुसा अंतर्गत केंद्र सरकार जर काही वित्तीय सहाय्य उच्च शिक्षण संस्थांना करणार असेल तर या उच्च शिक्षण संस्थांमधल्या गुणवत्तेच्या दर्जाच्या देखरेख व मूल्यमापनाची संरचनात्मक प्रक्रिया बदलण्यासाठी रुसा आग्रह धरते. आणि त्यामुळे गुणवत्तेच्या विकासासाठी किंवा गुणवत्तेच्या सुधारणेसाठी किंवा आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये गुणवत्ता हा निकष महत्त्वाचा मानून गुणवत्तेच्या वृद्धीसाठी केंद्र सरकार कार्य करू शकते. निर्धारित मानक व दर्जाची खात्री ही यामधून साध्य होऊ शकते. त्या संपूर्ण उच्च शिक्षण संस्थेचा पायाभूत तसेच इतर सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने रुसा अत्यंत महत्त्वाची भूमिका हे बजावते. दुसरा महत्त्वाचा जो रुसाचा उद्देश आहे तो आहे राज्यांना सहकार्य करण्याचा. मित्रहो, भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण पाहतो की बऱ्यापैकी फार मोठ्या प्रमाणावर विविधता आहे, मोठ्या प्रमाणावर विषमता आहे. ग्रामीण, शहरी, तांत्रिक शिक्षण, इतर शिक्षण या सर्व बाबींमध्ये फार मोठ्या प्रमाणावर एकरूपता आणण्याची गरज आहे. परंतु हे करत असताना राज्यांना काही मर्यादा पडतात. या मर्यादा विशेष करून आर्थिक आहेत. अशा वेळी रुसाच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्यांना त्यांच्या राज्यातील उच्च शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आर्थिक मदत ही देऊ करते. आणि त्या दृष्टीने देखील रुसाचे महत्त्व हे अत्यंत व्यापक आहे. त्यानंतर उच्च शिक्षणामध्ये अनेक पद्धती व्यवस्था या अशा आहेत की ज्या अत्यंत मागास पद्धतीने काम करतात, अत्यंत पारंपरिक पद्धतीने काम करतात आणि त्याचा थेट परिणाम हा कुठेतरी गुणवत्तेशी होतो. रुसाने ज्या शिक्षण संस्थेला मदत करावायची ठरवलेले आहे तेथील पद्धती तसेच व्यवस्थांमध्ये परिवर्तनासाठी रुसा अर्थात केंद्र सरकार अथवा विद्यापीठ अनुदान आयोग हे त्या संबंधाने निर्देश देऊ शकते. उदाहरणार्थ, परीक्षा पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तनाची गरज आहे. रुसा अशा पद्धतीच्या परिवर्तनाचा आग्रह धरू शकते. रुसा ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्यामध्ये परिवर्तन सुचवू शकते. उदाहरणार्थ, ऑनलाईन परीक्षा घेणे, ऑनलाईन ॲडमिशन घेणे, अभ्यासक्रमांमध्ये बदल करणे, शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये बदल सुचवणे, या साऱ्या गोष्टी की ज्या रुसाला आवश्यक वाटतात ती उच्च शिक्षण संस्था जागतिक स्तराची होण्यासाठी, तेथील गुणवत्तेच्या सुधारणेसाठी त्या सर्व बाबी रुसाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येऊ शकतात. शिक्षण आणि संशोधन
हा कुठल्याही उच्च शिक्षण संस्थेमधला एक सर्वात महत्त्वाचा घटक असतो. या घटकाला देखील अनेक मर्यादा केवळ यामुळेच पडतात की वित्तीय निधीची कमतरता आहे. अशा वेळी रुसा शिक्षण व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करू शकते, वित्तीय मदत करू शकते. त्या दृष्टीने आवश्यक असणारे अनुकूल वातावरण निर्माण करू शकते. रुसा उच्च शिक्षण संस्थांच्या स्वतःच्या क्षमता वृद्धीसाठी देखील आग्रही आहे. मित्रांनो, रुसाचा एक मोठा हेतू हा देखील आहे की राज्यस्तरावरील विद्यापीठांना तसेच राज्यातील अनेक महाविद्यालयांना शक्य झाल्यास स्वायत्तता देणे, तो देखील भाग यामधून साध्य करणे सरकारला आवश्यक वाटते. रुसाचा आणखीन एक उद्देश आहे, तो म्हणजे उच्च शिक्षणामधील प्रादेशिक असमतोल दूर करणे. आपण पाहतो की उच्च शिक्षणाची देखील केंद्रे बनलेली आहेत. दिल्ली, मुंबई या ठिकाणी ही केंद्रे आपल्याला दिसून येतात. बेंगलोर असेल, हैदराबाद असेल, मद्रास असेल, पुणे असेल, या ठिकाणी शिक्षणाचे एक प्रकारे केंद्रीकरण झालेले आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक प्रादेशिक असमतोल निर्माण झालेला आहे. रुसाने आपल्या फंडिंग देण्याच्या स्कीममध्ये ज्या संस्था आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या भागातून येतात त्यांना अधिक वित्तीय सहाय्यता देऊ केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. त्यानंतर जे घटक शिक्षणामध्ये, विशेषतः उच्च शिक्षणामध्ये ॲक्सेस मिळवू शकत नाहीत किंवा ज्यांना संधी मिळू शकत नाही, महिला असतील, अपंग असतील, अनुसूचित जाती जमातीचे लोक असतील, आदिवासी ग्रामीण भागातले लोक असतील की ज्यांच्यासाठी सहजासहजी उच्च शिक्षण घेणे सोपे नाही, त्यांना या उच्च शिक्षणाला घेता यावे यासाठी देखील रुसा प्रयत्नशील आहे. याशिवाय उच्च शिक्षणामध्ये असणारा एक अत्यंत महत्त्वाचा व जबाबदार घटक म्हणजे शिक्षक. या शिक्षकाच्या गुणवत्तेच्या वाढीसाठी देखील रुसा आग्रही आहे. शिक्षण देत असताना पद्धतीमध्ये परिवर्तन, शिक्षकांच्या ज्ञानात वृद्धी व्हावी, त्यांना डिजिटल फॅसिलिटीज मिळाव्यात, संशोधनाच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधींमध्ये विस्तार व्हावा, या स्वरूपाच्या आवश्यकतांमध्ये रुसामुळे साध्यता होऊ शकते. रुसाचा तो देखील एक प्रयत्न आहे की उच्च शिक्षण संस्थेमध्ये
शिक्षक किंवा टीचर हा घटक, त्याची गुणवत्ता ही वाढीस लागली पाहिजे. मित्रहो, पुढील तासामध्ये आपण रुसाची व्याप्ती, अर्थसहाय्याच्या पद्धती, रुसामुळे अपेक्षित असणारे शिक्षण व्यवस्थेतील बदल, रुसाचे मूल्यमापन करणार आहोत. धन्यवाद.